पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. भारतीय समता संघटनेच्या वतीने बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन. वनहक्काप्रमाणे वनजमिनी शेतकऱ्यांना देण्याची प्रमुख मागणी. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारक शेतकरी गेली कित्येक वर्षापासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी लढा देत आहेत. मात्र अजूनही त्यांना न्याय मिळत नसल्याने पुन्हा एकदा भारतीय समता संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. 28 नोव्हेंबर 1991च्या शासन निर्णयाप्रमाणे अतिक्रमण केलेली जमीन नियमानुकूल करण्यात यावी, आदिवासी व इतर पारंपरिक लोकांना वनजमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शासनाने यावेळी देखील आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा या सर्व अतिक्रमणधारक त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही शासनाला आमच्या ताब्यात वैती असलेल्या शासकीय जमिनी व वन हक्क कायद्याप्रमाणे वनजमिनी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत. आणि आमच्याकडे सबळ पुरावे असूनही, शासनाचा शासन निर्णय असूनही जाणीवपूर्वक जिल्हाधिकारी व आमच्या येथील बुलढाणा येथील वनसमिती ही जाणीवपूर्वक आमच्यावर अभूतपूर्व असा अन्याय करत आहे. आणि शासनाचं धोरण असूनही आज आम्हाला आमच्या जमिनीच्या व उपजीविकेपासून बेदखलाने वंचित करण्याचा घाट इथल्या जिल्हा प्रशासनाने घातलेला आहे, असं चित्र आज स्पष्ट दिसत आहे. कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगत आलो आहे की 28 नोव्हेंबर 1991च्या शासन निर्णयाप्रमाणे पात्र होणारे गायरानधारक आहेत, त्यांच्याकडे सबळ पुरावे आहेत, दंडाच्या पावत्यासुद्धा आहेत. आणि काही ठिकाणी तर ग्रामपंचायतला जाहीरनामे लागूनसुद्धा शासनाने त्याचा अहवाल न दिल्यामुळे आम्हाला भाड्यापट्ट्यापासून वंचित राहावं लागलं, अशी सुद्धा जिल्हाभर परिस्थिती आहे. वन कायद्याच्या वन हक्काप्रमाणे 2005 अगोदरील पुरावे असूनही 75 वर्षाच्या इतर पारंपरिक लोकांनी पुरावा देऊनही तुम्ही वनात राहत नाही असा एक साजड असा त्यांनी नियम घालून आमच्या वनधारकाला सुद्धा वन दाव्यापासून आणि वन जमिनीपासून बेदखल करण्याचं काम जिल्हा वन समिती या ठिकाणी करत आहे.